आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। मनसेच्या वतीने नाशिकमध्ये रामकुंडात उड्या घेत गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा आपल्या सभांमध्ये उपस्थित केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी देखील आता आक्रमक भूमिका घेतली आहे। गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत। त्यातच आता मनसे देखील यात उडी घेत आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले। मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। जोपर्यंत गोदावरी नदी प्रदूषण मुक्त होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया मनसे नेत्यांनी दिली आहे। सेनेच्या माध्यमातून माननीय राज साहेबांची संकल्पना आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही रामकुंड पंचवटी येथे आज नाशिक महापालिकेच्या धिक्कार असो, महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो, कारण यांनी गोदावरी माता पवित्र, वालदेवी, दारणा, नंदिनी या चारही नद्या प्रदूषण मुक्त होत नाही, करत नाहीत। भ्रष्ट कारभार या महापालिकेत चालू आहे। जे STP प्लांट आहे ते STP प्लांट कार्यान्वित नाही, त्याच्यातून कोणती प्रक्रिया न करता पाणी सोडलं जातं। अधिकारी आणि ठेकेदार संगणमताने पैसे खातात वर्षानुवर्षापासून। हे काही पुढाऱ्यांचे STP प्लांट आहेत आणि आज लाज वाटते की या नाशिक महापालिकेत म्हणजे क्षेत्रामध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे, सत्ता भारतीय जनता पार्टीची, केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना या नद्या आज सिंहस्थ 2027 ला येतोय, आजही काही काम केलं जात नाही। साबरमती जाऊन बघा, अहमदाबादला जशी पंतप्रधानांनी नदी केली आहे साबरमती, तशी गोदावरी करावी, दारणा करावी, नंदिनी करावी, तरच या ठिकाणी लाखो साधू संत या ठिकाणी येणार आहेत। हे पाणी पिण्याजोगं झालं पाहिजे। काल आम्ही 28 आखाड्यांमध्ये साधू संतांकडे गेलो, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की यावर कोणी लक्ष देत नाही आणि या ठिकाणी पाणी स्वच्छ होत नाही। हे पिण्याजोगं पाणी झालं पाहिजे असं साधू संतांचं सुद्धा म्हणणं आहे, जनतेचं म्हणणं आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।